पण दर्शन करा आमच्या सोबत. बड़े काही हो ना पोरी भाजी. हा खाऊन कुठली आईस्क्रीम आहे का खाऊ नको खाऊन लिंबू पाणी उज्जैनची एखादी बाईक दररोज भांग प्यायचा सोबत बसून भांग प्यायचा. नाही रे भोतीला मारला तू मरण ना. डोळे मार लागले मला पोरी. 3-4 मिनिटं वाया घातले पण एकूण हात उचल होता ना भाई. आपलं लग्न कधी त्या काही कारणास्तव माझं हेलिकॉप्टर पावसामुळे मी साईडला लावलं म्हणून ते बंद ठेवलेलं आहे. तू मेरी राणी मैं तेरा बनले भाजी दिसतो. वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. तर आज आम्ही आलो आहे ओंकारेश्वरला, तुम्ही बघू शकता. आणि मी तुम्हाला मंदिरापर्यंत पण घेऊन जाणार, तुम्ही पण दर्शन करा आमच्यासोबत. गजू आहे माझ्यासोबत आणि पवन आहे. काय करायचं? चहा घ्यायचा. ठीक आहे, आता चहा घेऊयात. हो ना, चहाच घ्यायचा. कुठे? इकडे. ठीक आहे, इकडे चहा घेऊ. कुठे कुठे घेतोय चहा? इकडे घ्यायचा. तर गाईज मधातच लाईट गेली होती आणि आता आम्ही चहा घेतोय इकडे. तर आता आम्ही ते चहा घ्यायला थांबलोय आणि आता आम्ही थोड्या वेळातच दर्शन घ्यायला जातोय. तर तुम्ही कंटिन्यू करत राहा आपला ब्लॉग शेवटपर्यंत. तर गाईज तुम्हाला पण चहा आवडत असेल, तुम्ही पण चहा प्रेमी असाल, एवढ्या गरमीमध्ये सुद्धा तुम्हाला चहा आवडत असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला चहा आवडतो की नाही. हमारे मतलब आपको मत काऊन काऊन ड्रॉप वगैरे काही नसतं, स्किप करत नसतो काय आपण सगळं दाखवत असतो. चल रे पवन पवन. हा डस्टबिन मध्ये टाक मला. चल चल चल. ये फंस गया सीएम. ए चल पैसे दे. पैसे चहा आपण घ्यायचा, पैसे कुठे देतो? कुछ तरीका है भीख मांगने. चल चला कंटिन्यू करतो मी. त्याला गजा काय घ्यायला? हा काय आईस्क्रीम. आईस्क्रीम. अच्छा कुठली आईस्क्रीम आहे गजी? खाऊ नको. खाऊन खाऊन असं नको करू पाहिजे. कोणी का धोका मला नाही सांगायचं. मी घेतोय मी जातोय. कुछ तरीका है भीक मांगने का. खायची का? नाही. हा खाऊन पाणीपुरी पाणीपुरी. चल भाई येतो मी. हा चल सर्वर गेलंय. त्याचं सर्वर गेलंय, मी येतो. ए चल रे गजा. मला नको सांगू, येतो मी. काय झालं का सॉल्व? गाईज आता याचं वेळेवर नाही का सर्व डाऊन झालंय. म्हणजे मी पैसे देऊ आणि मी पैसे काही देत नसतो. हा तू मारतोय पवन. सुजर चल पाणीपुरी खायची. पाणीपुरी. इथं फोन पे चालत नाही भावा, कॅश पाहिजे. हा नाही चालत रे. फोन पे जर चालला असतं भावा तर काही विषय असता का? काय इथं फोन पेचा एवढा प्रॉब्लेम आहे. फोन पे नाहीच म्हणतो कोणी पण, कॅशच पाहिजे. इकडनं जायचं गाईज. इथून आपल्याला लाईट घ्यायचं आहे. मग आपल्या मंदिराची लाईन चालू होऊन जाईल. काय म्हणतो तू? लिंबू पाणी. हा काय काही घ्यायचं का? खेळणं गाडी घेऊन बघतील करूला. हा कॅमेरा फेस नाही करत आमचे मित्र. पांडा म्हणजे राहतात ते ब्लॅक अँड व्हाईट. गाईज बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे. मी तर काहीच नाही अजून, समोर तर खूप गर्दी आहे. आपल्याला खूप सारा अजून काही सामान घ्यायचं यार. कसे डोळे मार लागले मला पोरी तुला आणि डोळे मार लागल्या. लय भारी पोरी ना. एखादी उज्जैनची बायको करून घ्यायची, दररोज मागते. धीरे कक्का धीरे. आपण उज्जैनला थोडी आहे का? आता ओंकारेश्वरला आहे. आजचा भांग उतरला नाही गाई त्याचा अजून.
किती हसलो काल, हा किती हसलो. काय होतं भांग पिलन काय होतं काय ते सांग. कंट्रोल नाही होत. हसू येतं काही दिसलं की हसू येतं. इकडून वरती जायचं आपल्याला. पाणीपुरी खाणे ना. हा पाणीपुरी. हा तुम्ही आल्यावरती खाऊ ना. गज्जा आता समोर काय पूल आहे ना. एवढे पण काही म्हणे 20 रुपयात कुल्फी एवढी भारी नाही आहे. भारी आहे. चांगली आहे ना. आपल्या इकडे सोबत खूप छान आहे. मला तर आवडली. आरती चालू झाली, आरती चालू झाली. काय बघताय आरती. ये बस गया सीएम. तुम्ही आरती बघू शकता. नर्मदा नदीची आरती चालू झाली. आम्हाला माहित नव्हतं नाही तर आम्ही वेळेवर तिकडे हजर असतो. चलो चला समोर जायचं आपल्याला. ए पवन चल 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 चल. ए गज्जू चल समोर जायचं आपल्याला. गाईज हा पूल आहे. हा पूल आपल्याला पार करायचा आणि समोर जायचं. मग मंदिराकडे जाण्याची लाईन लागेल. मग तिथून आपल्याला लाईनमध्येच 2 ते 3 घंटे चालत मग आपलं दर्शन होईल. चला रे पवन कुठे. हा पवन कुठे. पवन पवन कुठे. असं काय करतो तू. खाऊ व्यवस्थित खाऊ शकत नाही का रे. बघू शकता गज्जा. महादेव काय आहे गजू. महादेव पवन कुठे सोडला. हे असं काय करतोय तू. काय आलं एकदम थंड झालं का. पण ना हा आम्ही आता लाईन मध्ये लागलेलो आहेत. कमीत कमी आम्हाला आता 1 तास होतोय. अजून 1 तास लागणार आहे दर्शनासाठी. तुम्ही बघू शकता किती लंबी लाईन आहे समोर. खूप अशी गर्दी आहे. फायनली आमचं दर्शन झालंय. आणि मंदिरामध्ये असा इन्सिडेंट झाला की एक काकू होत्या. त्या खूप अशा फोर्स करत होत्या. पण खूप गर्दी असल्यामुळे त्या लोकांचं पण बरोबर होतं. त्या लोकांनी कशासाठी करत होत्या पण सांगतील. त्यांना दर्शन घ्यायचं होतं. म्हणजे जवळून दर्शन घ्यायचं होतं. दर्शन घेत होता. बसून दर्शन घेत होता. आणि बसून जर दर्शन घेतलं तर बाकीच्या लोकांना दर्शन नाही मिळू शकत कारण की पब्लिक खूप आहे. आणि मंदिर बंद व्हायचा वेळ झाला होता. पण तरी पण त्यांनी खूप म्हणजे तिथं डायरेक्ट असं 3-4 मिनिटं वाया घातले. पण एकूण हात उचलत होता ना भाई. हे नको ना. म्हणजे आपण दर्शनासाठी येतोय आणि काय करतोय लोकांना आजकालच नाही कळत आहे. तर आता आम्ही चाललोय जेवायला. लोक का बस एवढं नको बोला असं. तर आम्ही आता चाललोय जेवायला. बघू आता इथे काय भेटतं ते खायला. तसं तर थोडंसं खाऊया. हो हो लोक बिझी असतात भाई. आम्हाला अजून बिझी व्हायसाठी कोणी भेटत नाहीये. यांचं जरा ऑफलाईन आहे सध्या. तर चला काहीच कंटिन्यू करा. आता आपण ओंकारेश्वरला आलो. उज्जैनला आलो. तर आता आपण मित्रांसोबत आलेलो. तर तुझी अशी इच्छा आहे का की फ्युचरमध्ये तू तुझ्या होणाऱ्या बायकोसोबत इकडे यावं. हा खूप सारी इच्छा आहे माझ्या बायकोसोबत. खूप सारी इच्छा आहे ना. का लोकांना बघतोय लोकांना सगळ्यासोबत बायका फिरलो. सगळ्यांच्या सोबत बायका आहे. आपलं लग्न कधी. तुमसे ना हो पाएगा. तू काय मागितलं देवाकडे. काय मागितलं यावर सांगताय. तरी पण विचारू शकतो ना. म्हणजे एक असं काहीतरी हिंट देऊ शकतो आम्हाला की हे मागितलं. असं सपोर्ट कर म्हणून. सपोर्ट काही जीवनसाथी वगैरे त्या गोष्टी आपण मागत नाही. त्या गोष्टी मागायच्या पण नाही. अच्छा तुझं समजलं. तुझं समजा ठीक आहे. पवननी काय मागितलं असेल. पैसा. पैसा. ग्रेट. तू काय म्हण. हा तू काय म्हण.
मी फक्त दुसऱ्यांचं भलं मागितलं भाई. त्याने आपलं भलं आपोआप होऊन जातं. म्हणजे आपण स्वतःसाठी मागितलं ना तर ते थोडंसं स्वार्थ होतो. आपण जर दुसऱ्यासाठी मागितलं ना तर त्याच्या मागे देवालाही माहित असतं की ठीक हा दुसऱ्यासाठी मागतोय, मग आपल्यासाठी काहीतरी करावं. ब्लॉग चालू आहे आता. ब्लॉग सांगतात काय, जे रियाले ते रियाले भाई. हा, माझ्यासाठी एक इच्छा कधी पण राहील माझी की आपलं जे व्ह्युअर्स आहे ते जास्त ऍक्टिव्ह राहून आपल्या ब्लॉग बघतील आणि आपल्याला जास्त व्ह्यूज येतील. बस बाकी काही नाही भाई, मोठ्याला काही इच्छा नाही. अरे 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 पाणी जाइए मेरे देसी लुक. कुठलं गाणं आहे बड़े काही होणार थोडी भारी. हा? ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. नहीं सुके सुके सुके. असं वाटतं उज्जैनची एखादी बाईक करावं दररोज मागते. दररोज भांग प्यायचा, सोबत बसून भांग प्यायचा. नाही रे भोतीला मारला तर मरण ना. हसू येतं ना, हसू येतं बापरे. याच्या पुढे प्यायचं तर इमानदारी नाही. तुझ्याकडे नाही येणार काच्या. अंकल जी ऐसे क्यों चल रहे. अंकल जीला जेवण जास्त आलं. हो ती बाई कशी भांडण करू लागली कुठे मंदिरात. हा, असं कुठं असतं का भाई. दर्शन करायला दिले जातात तिथं. अरे उज्जैन मध्ये पाय पिंड तिथं ना आपल्याला इकडून दर्शन इथं तरी पिंड बाजूलाच होती. नाही, इथे जवळून दर्शन आहे, पण जवळून दर्शनचा म्हणजे काय माहितीये का, जवळून दर्शन असलं ना की मग लोक त्रास देतात. आता तू बघितलं ना मला उज्जैनला तसं झालं का. उज्जैनला व्यवस्थित आहे. ठीक आहे गाईज, करा कंटिन्यू. व्हॉट यू वॉन्ट फ्रॉम मी. I want from photo from you and cute photo in like this table. इन विच फिल्टर. Cute filter. अरे लवड्या चाळे फिल्टर पोरीचे चाळेच असतात रे ते. म्हणजे मला vlog चालवायच्या आधी बोल लावतो हे ते राहतो. अरे वा. गजू ही मिरची काय भाई, मी तुला डायरेक्ट नाही का 200 रुपये देणार. पड्या खाऊ शकतो. हा, तू पण खाऊ शकतो बाबा. सकाळी लवकर उठत औषध दे. काय पाहुणे तू काही खा तू खा. नाही पाहुण्या, मिरची काय 200 रुपये देणार. परदेची आवडतात. मर्दाची अवलाद. मर्दांवर सवाल उठलाय. अरे बाप. गज्जू आता सागर खाईनी. गज्जू तू तर नाही खाऊ शकत, कारण की तो बोलून टाकला की स्नॅप मध्ये माझा फोटो काढून. त्याच्यामुळे तुझ्या मर्दांगी तिथेच कळून गेली ना. तू नाही खाऊ शकत. काही क्लिप काही कारणास्तव माझं हेलिकॉप्टर पावसामुळे मी साईडला लावलं म्हणून ते बंद ठेवलेलं आहे. आवाज ते यायला रे. अरे ते हेलिकॉप्टरचा आवाज बंद कर रे. ते कसं खाली पोटी बिटी आहे, पण मी देवासाठी कसं पायी पायी जायला ठरवलं. नाही तर आपल्याकडले VIP सेवा वेटर चल सोबत वेटर किंवा ड्रायव्हरला घेऊन फिरत असतो मी. तू मेरी राणी मैं तेरा इकडं मस्त देवस्थानाला आलं म्हणून काही कारण चाललं मी. नाही तर मी पण लय भारी दिसतो. कैसा लगा मेरा मजाक. पण लय भारी दिसतो. बस झालं का किती हुआ. फळं घेतले वॉटरमेलन और टेस्ट. ये लीजिए आंटी. गाईज आम्ही म्हणजे आता बोटिंगमध्ये बसलेलो आहे. बघू शकता. हा इकडे डॅम आहे, मागे पूर्ण डॅम आहे. अशा प्रकारे आपली बोट जाते. गजा
इथं संगम होतो. गाइस ये मंदिर है ओंकारेश्वर महाराज का, हमारे महाकाल का. थोडा अपघात होता वाचलाय. सागर गेलेला आहे तिथं मदतीला. सागरला पावता येतं का ते आता इमर्जन्सी पिकअप ते आणलेले इथं. ती फॅमिली जी होती त्यात आजी जे होत्या त्या थोड्या पाण्यात पडल्या, त्यांना पावता येत नव्हतं तर आजूबाजूच्या लोकांनी मदत केली आहे. कृपया तुम्ही पण इथं पावायला येताना तेव्हा या लाईनीच्या पलीकडे जाऊ नका. इथं खाली पायऱ्या असते तुम्हाला दिसत असेल तर एवढ्यातच पावा आणि सावकाश पावा.